श्रीभुवन प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरावस्था, ग्रामीण भागातील जनतेच्या जीवाशी खेळ. सुरगाणा तालुक्यातील श्रीभुवन प्राथमिक आरोग्य केंद्राची अत्यंत बिकट अवस्था झाली असून इमारत तर उभी राहिली असली तरी कर्मचाऱ्यांचे त्या ठिकाणी व्यवस्थित लक्ष नाही. तसेच अपुरे कर्मचारी असल्याने त्या ठिकाणी रुग्णांना सुविधा मिळत नाही. या परिसरातील गरिबांनी आदिवासी महिलांसाठी हे केंद्र वर्धन मानले जात होते. मात्र आज परिस्थिती भयान झाली आहे. या ठिकाणी एकच डॉक्टर असल्याने त्यांच्यामार्फत संपूर्ण आरोग्य केंद्र चालवण्यात येते. या प्राथमिक आरोग्य केंद्रात अपुरी सुखसुविधा असल्याने त्या भागातील 10 ते 12 गावे असून त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी जावे लागते. रुग्णालयाची अवस्था ही अत्यंत बिकट झाली असून खिडक्यांना काचा नाही, तसेच त्या ठिकाणी स्वच्छता नाही. अशा अन्य सुविधांचा या ठिकाणी वाणवा झाला आहे. म्हणून स्थानिक प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष घालून त्या ठिकाणी सर्व सुविधा तसेच कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. हे आपलं श्रीभुवन इथलं शासकीय रुग्णालयाची अवस्था बघून वाटतंय की एवढा खर्च केला आहे शासनाने तो व्यर्थ केला आहे. सर्व शासकीय रुग्णालयाची अवस्था कशी आहे, पूर्ण रुग्णालय साफसफाई नाही, गवत आहे त्याच्यामध्ये खूप प्रमाणात. कसे पेशंट येणार. ही बघा खिडक्यांची अवस्था, सर्व चारी बाजूनी खिडक्यांची अवस्था बघा. लाईटीची सुविधा कशी आहे. बिलकुल शासनाचा आणि ग्रामपंचायतीचा अजिबात लक्ष नाही या गोष्टीवर. शासन बघत नाही, ग्रामपंचायत बघत नाही. ह्या लाईटीच्या डिप्या बघा, हॉस्पिटलमध्ये डिप्या लावल्या आहेत लाईटिंगच्या. आणि समोर बघा जे रूम दिसतंय त्याच्यावरती पत्रे सुद्धा नाही. एवढी विकट अवस्था आहे या हॉस्पिटलची. आणि एवढ्या शासनाने पैसे दिलेत तर मग त्याचा उपयोग काय. असं हे श्रीभुवन शासकीय हॉस्पिटल आहे. आपलं जे हॉस्पिटल आहे रुग्णालय, त्या गोष्टीवर शासनाने त्वरित निर्णय घेतला पाहिजे की याची दुरावस्था आहे तर इथं डॉक्टर नाही वेळेवर, शिपाई नाही, कॉट नाही. ही अवस्था आहे ह्या रुग्णालयाची. ते देखरेखीला माणूस नाही. ह्या भिंती ह्या व्हायला लागल्यात, गळायला लागल्यात. हा बघा श्रीभुवन हॉस्पिटल, जंगलात हॉस्पिटल आहे असं वाटतंय. काय दुरावस्था आहे या हॉस्पिटलची बघून घ्या तुम्ही. आणि इथं स्टाफची खूप प्रमाणात गरज आहे आणि ॲम्ब्युलन्स गाडीची खूप प्रमाणात गरज आहे. तर तुम्ही बघा ही दुरावस्था. इतर जर कर्मचारी राहिले असते तर एकाचं तुटले नसते आणि याची संगोपन पण व्यवस्थित राहिलं असतं. पण शासन याच्यावर काही सुद्धा हे करत नाही आणि ग्रामपंचायत तर बिलकुल लक्ष देत नाही. तर भिंतीच्या बघा सिमेंट निघायला लागलंय. ही अवस्था आहे. तुम्ही हेडिंग बघा, हॉस्पिटलला हेडिंग सुद्धा नाही. एवढा गाळ बसलाय त्या हॉस्पिटलच्या हेडिंगला. ही अवस्था आहे आपल्या या हॉस्पिटलची. आणि ह्या रूमवरती तर पत्रे सुद्धा उडालेत. ते निष्काळजीपणाने ते पण करू नाही राहिले. एवढी वाईट अवस्था आहे या आपल्या हॉस्पिटलची. बघा असं आहे आपलं श्रीभुवन रुग्णालयाची अवस्था बघा. इथे CCTVची सुविधा नाही, कॅमेरे नाही. अशा या हॉस्पिटलमध्ये रुग्ण कसे येतील याची पण हे नाही. हे बघा बाथरूमचे ढक्कन नाही.
बाथरूम आहे तिथे ढाकण नाही. ही अवस्था आपल्या श्रीभुवन हॉस्पिटलची आहे. काय करते प्रशासन, काय करणार? हे बघा, ही अवस्था दैनंदिन अवस्था आहे. एवढा निधी, हा निधी पूर्ण या गवतामध्ये गेला. हे बघा किचन, हा किचन आहे. आणि हे कसं आहे सगळं बघून घ्या. हे टाकी, किचन सगळं हे पूर्ण याची नुकसान झाली आहे. याला जिम्मेदार पूर्ण शासनच आहे. तर ह्या गोष्टीवर तात्काळ निर्णय घेतला पाहिजे शासनाने आणि ग्रामपंचायतने, की याची सुधारणा आणि कोण जबाबदारी घेणार. या गोष्टीची जबाबदारी सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि शासन घेणार. मुख्य संपादक नितीन चौधरी.